जय जय रघुवीर समर्थ। आपण या सकाळच्या वातावरणामध्ये सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थ सांगत आहेत की आपण देवपूजा करतो, भक्ती मार्ग करतो, पण तरीही सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःख आहे। बघा, आपले प्रश्न सुटत नाहीत। बघा, आपले कर्मसुद्धा चांगले चालू आहेत, पण काही देवपूजेबद्दल काही गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येक भक्ताला, प्रत्येक मनुष्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे। कधीकधी सर्व व्यवस्थित असून सुद्धा बघा, आपला पूजाविधी, आपला भक्तिमार्ग बघा जसा आपण करायला पाहिजे। बघा, आपण कधीकधी म्हणत असतो की आपण परमेश्वराची पूजा करतो, पण ती परमेश्वराची पूजासुद्धा योग्य वेळी आणि योग्य दिशेने, योग्य मार्गाने जर केली ना, तर नक्कीच फळ मिळतं। बघा, ही देवपूजा कशी करतात आणि भक्तिमार्ग करताना काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। बघा, पहिली गोष्ट म्हणजे अशी की देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये। त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, कारण ती यमाची, मृत्यूची दिशा आहे। बघा, आपण यमाची पूजा करतो का? बघा, मनुष्य यमाची पूजा कधीच करत नाही। फक्त बघा, दिवाळीत यम द्वितीयेला यमाची पूजा केली जाते, तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जात नाही। म्हणून देवासमोर लावलेल्या समईची ज्योत असते ना, ती दक्षिणेकडे कधीच लावू नये। म्हणजेच काय? म्हणजे जेव्हा यमाची पूजा केली जाते तेव्हा यम येतो। यमाची कोणाला आवड आहे का? तर नाही। आपल्याला परमेश्वर भेटला पाहिजे, यम नाही। त्याच्यामुळं ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये। बघा, तुळशीचं महत्त्व एवढं अनन्यसाधारण आहे ना, की बघा, तुळस ही सौभाग्याचं लेणं आहे, सौभाग्य देणारे म्हणून तुळशीचं बघा पुराणामध्ये लिखाण केलेलं आहे। आणि जेव्हा एखादी स्त्री तुळशीचं पान तोडते, तुळस तोडून टाकते ना, तेव्हा तिला ते पाप लागतं। म्हणून स्त्रियांनी तुळस कधीही तोडू नये। बघा, पुढे तिसरं, देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी। बघा, आपण कधीकधी बघा मंदिरामध्ये, कधीकधी आपण मंदिरामध्ये देवदर्शनासाठी जातो आणि आपल्या डोक्यामध्ये टोपी तशीच ठेवतो, पण का काढावी टोपी? बघा, ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, जेव्हा आपल्या डोक्यावर टोपी असते तेव्हा आपल्या डोक्यावर बघा आपलं मन एकचित्त होत नाही, आणि जेव्हा एकचित्त होऊन परमेश्वराला आपण वंदन करतो ना, तेव्हा परमेश्वराचा हात आपल्या डोक्यावर असतो, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर मिळतो। पण जर टोपी असेल तर तो आशीर्वाद डोक्यावर मिळेल का? तर नाही, तो आशीर्वाद टोपीला जाईल। म्हणून टोपी कधीही बघा वंदन करताना टोपी घालू नये। बघा, कुणाच्या आपण जरी पाया पडत असलो, दर्शन घेत असलो, तरी सुद्धा टोपी काढूनच दर्शन घ्यावं। बघा, एकाच घरात 2 शिवलिंगे, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्रांक, 3 देव गणपती व 2 शंख पूजेस पूजू नयेत। याचं कारण काय? बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये एक तत्व असतं। आईबाप 2 होऊ शकत नाहीत, एकच असतात ना। मग अद्वैताची पूजा करतात, द्वैताची पूजा केली जात नाही। म्हणून बघा, इथे सांगण्यात येतं की घरामध्ये 2 देव एक समान पूजू नये।
कारण ती पूजल्याने ती पूजा सार्थक होत नाही. पुढे गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यावर जाता येता किंवा गाडीत जपू नये. त्याचं कारण असं की हा मंत्र राज आहे. ज्या मंत्रांना बीज असतात ना, ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष निर्माण होतो. अंतर्मुखता साधता नाही. त्यामुळं मंत्रजपाचे फळ मिळत नाही. म्हणजेच बघा, आपण कधी असं म्हणत असतो की मी भरपूर साधना करतो, मी भरपूर व्रत वैकल्य करतो, मी भरपूर मी रोज सकाळी उठून देव्हाऱ्यामध्ये पूजाविधी करतो. पण पूजाविधी करण्याच्या गोष्टीच बरोबर नसतील तर त्याचं फळ लाभेल का? बघा, आपल्या घरामध्ये दोन गणपतीच्या मूर्त्या असतील आणि एकाच वेळी आपण 2 मूर्त्यांना जर पूजा करत असू तर ते फळ लाभेल का? बघा, ती ऊर्जा सकारात्मक ऊर्जा होत नाही. कारण ती ऊर्जा विभागली जाते, म्हणून त्याचं फळ आपल्याला लागत नाही. बघा, पुढे सांगण्यात येतंय शाळीग्राम पूजा वयाचे. बघा, शाळीग्राम पूजा वयाचे ते सम पूजावेत, मात्र समानमध्ये 2 का पूजू नयेत? बघा, याचं कारण आहे शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचं प्रतीक आहे. 2 पूजले तर कर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो. म्हणजेच काय? बघा, शालिग्राम म्हणजे साक्षात विष्णूंचं प्रतीक. तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल, पुराणामध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे. बघा, तर हे शाळीग्राम बघा, तर ते 2 पूजले ना, तर बघा कर्त्याला उद्वेग निर्माण होतो, घरामध्ये कलह निर्माण होतो. म्हणून या गोष्टी जे भक्ती मार्गामध्ये आहेत, देवपूजेमध्ये रोज देवपूजा केली जाते, त्यांनी सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. बघा, आपल्या देव्हाऱ्यामध्ये शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी? बघा, आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर भरपूर मंडळी आहेत. शिवपिंडीला बघा सोमवारी जातात. सोमवार म्हणजे बघा भगवान शंकरांचा दिवस, भोळे महादेवाचा दिवस. त्या दिवशी गेल्यानंतर बघा शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालतात. त्यांना माहीतसुद्धा नसतं आणि मग आपण म्हणतो की मला देव बघा सुख का देत नाही? आपलं कार्यच चुकतंय तर देव काय करेल त्याला? बघा, त्याचं कारण असं की बघा शिवसूत्र आहे ना, हे महादेवाचं रुद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात. बघा, त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते, पूर्ण घातली जात नाही. म्हणजेच काय? बघा, ते शिवाच्या सोबत ते राक्षस आहेत. त्या राक्षसांना आपल्याला पूजा करायची आहे का? राक्षसांची पूजा करायची नाही. तर आपल्याला पूजा कोणाची करायची आहे? पूजा आपल्याला परमेश्वराची करायची आहे. म्हणून अर्धीच प्रदक्षिणा घालावी. निरंजनामध्ये तूप व तेल कधीही एकत्र घालू नये. त्याचं कारण काय? तर बघा, तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रजतत्व व सगुण आहे. म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाहीत, नाहीतर तम तत्व वाढेल आणि राक्षसी संकट निर्माण होतील. म्हणून बघा, भरपूर मंडळीला भरपूर श्रोत्यांना हे माहीत नसतं. म्हणून बघा, तुपामध्ये तेल घालून दिवा पेटवतात. दिव्यामध्ये बघा प्रकाश प्रज्वलित करतात, पण त्याचा पूर्ण देव्हाऱ्यामध्ये पूर्ण घरामध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो. म्हणून ते दोन्ही एकत्र करू नयेत. त्यामध्ये राक्षसी संकट निर्माण होऊ शकतात.
घरामध्ये दूषित वातावरण होऊ शकतं, त्याच्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे. बघा, देवदेवतांच्या मूर्तीची अथवा फोटोची तोंडं असतात ना, ती कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत. त्याचा परिणाम काय होतो बघा, त्यांच्या तेजाच्या लहरी असतात ना, स्पंदने समोर फेकली जातात. त्यामुळे शत्रुत्वाचा दोष निर्माण होऊ शकतो. मग बघा, आपण कधीकधी घरामध्ये बघा विचार करत असतो की आमच्या घरामध्ये रोज पूजाविधी होते, सर्व काही व्यवस्थित आहे, तरीसुद्धा भांडणं होतात कशी, मला शत्रू निर्माण तरी कसे होतात. तर हे खूप महत्त्वाचं कारण आहे. आपण कधीकधी अंधश्रद्धा म्हणतो ना, तर ह्या अंधश्रद्धा नाही आहेत. हे खरंच जो भक्ती मार्गामध्ये आहे ना, त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे की कारण भक्ती मार्गाचं एक असं आहे की ज्याने भक्ती मार्ग केला ना, त्याला फळ मिळणारच आहे, पण ते का मिळत नाही याचं विश्लेषण आपण या पूर्ण निरूपणामध्ये करत आहोत. बघा, पुढे विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर ठेवू नये. त्याचं कारण असं की फुले ही देवतांची पवित्रता आहेत. विष्णूचे तत्व चैतन्य त्या फुलात येतं, ते शक्ती स्वरूप होतं. ही शक्ती आपणास सहन होत नाही. म्हणजेच काय बघा, विष्णूंची पूर्ण शक्ती त्या फुलामध्ये समाविष्ट झालेली असते. आणि जेव्हा ती आपल्याकडे येते ना, तेव्हा या मानवाला देवत्वाची ही शक्ती सहन होईल का? तर नाही. बघा, पुढे शिव मंदिरात, झांज सूर्य मंदिरात, शंख व देवी मंदिरात बासरी वाजवू नये. बघा, शिव मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो, सूर्य मंदिरामध्ये बघा, शंख अथवा देवीच्या मंदिरामध्ये कधीही बासरी वाजवू नये. कारण ही बासरी कोणाची आहे? बासरी श्रीकृष्णांची आहे. बघा, शिवाचा तम भाव आहे व झांजेतून तम तत्वाचे स्वर असतात, ते उत्पन्न होत असतात. त्यामुळे शिवास विरक्ती येते. सूर्य हा अग्नी तत्वाचा आहे व शंखनाद ही अग्नी तत्वाचा आहे. दोन्ही शक्ती जेव्हा एकरूप होतात ना, तेव्हा रज कणाचे दर्शन होतं आणि सूक्ष्म ज्वालाची निर्मिती होते. त्यामुळं दाह निर्माण होतो आणि देवी मंदिरात बासरी बघा नाद पोकळी निर्माण करतो. शक्ती तत्व बघा या नादात पोकळीत राहत नाही. ती हिरण्य गर्भ आहे, ती प्रसूती वैराग्य आहे. त्याच्यामुळं या गोष्टी टाळल्या तर चांगलंच आहे. बघा, आपली जपमाळ असते, आपण रोज उपासना करतो, सकाळ संध्याकाळ उपासना करतो आणि ती आपली जपमाळ असते. बघा, असं कधीही दुसऱ्याला ती वापरण्यास देऊ नये. त्याचं कारण असं की बघा, त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन निर्माण झालेलं असतं. त्या जपमाळेमध्ये सात्विक भाव भरलेला असतो. जेव्हा आपण दुसऱ्याला दिल्यास त्याला ती मिळते व साधणे त्या आसनावर आळस येतो. म्हणजेच काय बघा, कधीकधी आपण जी जपमाळ असते ती दुसऱ्याला बघा जपायला येतो, त्याच्यामधला आळस तिथे निर्माण होतो आणि त्या आळसामुळे बघा आपल्याला सुद्धा आळस यायला लागतो. बघा, पुढे देवाळा नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध लावावा. त्याचं कारण असं की बघा, हाताची पाची बोटे ही त्या वेगवेगळ्या तत्वाशी निगडीत आहेत. अंगठा आत्मा, तर्जनी पितर, मध्यमा स्वतः, अनामिका देव, करंगळी ऋषी म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावा. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. पुढे सांगण्यात येतं की समयीत नेहमी 1, 3, 5, 7 अशा विषम वाटिका असाव्यात. सम का असू नयेत? त्याचं कारण असं
की विषम तत्व हे तम आहे. त्यामुळं आपल्याकडे येणारे तम ते विषय उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते. म्हणून बघा, या आपण गोष्टीकडं मनुष्याने लक्ष केंद्रित करायला हवं. पुढे बघा सांगण्यात येतंय की अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये. त्याचं कारण असं केल्याने पितरांना दोष लागतो. बघा, कधीकधी आपल्या घरामध्ये आपल्या मुलाचं अथवा मुलीचं लग्न जमत नाही, तर बघा भटजी काका सांगतात की तुमच्या मुलाला पितरांचा दोष आहे, त्यांना शांत करावे लागतील. तर या गोष्टीसुद्धा आपण टाळल्या पाहिजेत. पुढे उंबऱ्यावर बसून शिंकू नये. बघा, उंबर हे मुळातच बसण्यासाठी नसतं, हे सर्वांना माहीत असायला हवं. सर्व तीर्थ त्या उंबऱ्यावर कोण बसतात? सर्व तीर्थ बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते. शिंकेने तिला व्यास येतो आणि त्यामुळे अपशकुन घडतो. म्हणून हा घडल्यास तिथे पाणी शिंपडावे. बघा, या गोष्टी आहेत, या अंधश्रद्धा नाहीत. जो रोज देव्हाऱ्यामध्ये देवाची भक्ती करतोय ना, त्यासाठी खूप महत्त्वाचे दिवस आहेत. जो परमेश्वराची भक्तीच करत नाही त्याच्यासाठी ह्या अंधश्रद्धा असतील. पण जो रोज उपासना करतोय, नित्यनेम कर्माने उपासना करतोय आणि त्याच्या जीवनामध्ये सुख नाही, उपासना करून सुद्धा सुख नाही, तर या गोष्टी त्याने अगोदर जपल्या पाहिजेत. बघा, असंच पुढे सांगण्यात येतं की झोपलेल्या माणसाला ओलांडून का जाऊ नये. त्याचंसुद्धा एक कारण आहे. कारण झोपलेला माणूस असतो ना, जेव्हा माणूस निद्रेमध्ये जातो तेव्हा तो शव रूपास प्राप्त होतो. आणि म्हणजे शिव म्हणजे कोण? शिव म्हणजे महादेव असतात. तर महादेव जेव्हा निद्रेत जास्त करून असतात, म्हणून त्यांना आपण ओलांडू नये. कारण ओलांडल्याने आपल्याला पाप निर्माण होतं, पाप लागतं. बघा, मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये. बघा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बघा, प्रेतच राहतं, म्हणजे पिशाच योनीत जातं, त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही. म्हणून मांजराला कधी बघा प्रेत ओलांडून देऊ नये. बघा, रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नये किंवा दुसऱ्याला का देऊ नये. बघा, याचं पण कारण सांगितलेलं आहे की याच्यात काढणी तत्व आहे, आकर्षक क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे. म्हणून रात्री या गोष्टी करू नये. बघा, संध्याकाळ झाल्यावर घरातील कचरा काढू नये, केर काढू नये. कारण लक्ष्मीला ते आवडत नाही. लक्ष्मी हळूहळू बाहेर निघून जाते. म्हणून बघा, संध्याकाळ झाली 6:30च्या नंतर बघा आपल्या देव्हाऱ्यामधील दिवा लागला पाहिजे. कारण तो लक्ष्मीचा येण्याचा वेळ असतो. त्या वेळेला आपल्या घरामध्ये झाडू मारू नये. बघा, पुढे सांगण्यात येतं, रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा बरं. त्याचं कारण असं, शव म्हणजे शिव आहे आणि त्या प्रेतामध्ये माझा देव आहे, महादेव आहे. म्हणून प्रेताला नमस्कार केल्यावर माणसाला पुण्य लागतं. बघा, पुढचं आहे, कुणाच्या घरातून परत निघताना बघा जातो असं न म्हणता येतो असं म्हणावं. कारण येणं घडतं तर कायमचं जाणं होतं. म्हणून कधीही आपण कुठे बाहेर चाललो असलो तर घरामध्ये आपण सांगून जावं की मी येतो असं म्हणावं. बघा, पुढे एका हाताने देवाला नमस्कार करू नये. बघा, त्याचं कारण असं की 10 इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वांचा नाही. म्हणून बघा, एका हाताने कधीही नमस्कार करू नये. कारण 10 इंद्रियांनी 10 बोटांनी बघा 10 इंद्रियांनी केलेला हा नमस्कार असतो ना, तो नमस्कार फळप्राप्त असतो. म्हणून बघा, या संपूर्ण देवपूजेबद्दल, या भक्ती मार्गाबद्दल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही कर्मकांड करत आहात, पूजाविधी करत आहात,
देवावर श्रद्धा असणाऱ्या माणसांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्या हातून रोज उपासना होते, पण या देव्हाऱ्यातल्या काही गोष्टी आहेत ना, त्या जर योग्य नसतील तर त्या उपासनेचा सुद्धा काही फायदा नाही. आपण जेवढं कर्मांना महत्त्व देतो ना, तेवढं या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.